राजवाड़ा चिंतातुर झाला। कौशल्या माईकडे एक म्हातारी दासी काठे टेकत कौशल्या बेटी बहुत से लोग दर्शन को आ रहे तो किसी की बुरी नजर लगी लाला को, दृष्ट झाली बाळाला, मग दृष्ट काढणाऱ्या साधूचा तपास करा म्हणाव। हा मुद्दा पटला पार्वते। माय कौशल्यानं दवंडीवाल्यांना बोलावलं आणि दवंडीवाले दवंडी देत निघाले। है क्या कोई बच्चे की नजर उतारने वाला महाराज, है क्या कोई बच्चे की नजर उतारने वाला साधु, है क्या कोई बच्चे की नजर उतारने वाला महात्मा, है का कोणी बाळाची दृष्ट काढणारे? दवंडीवाले शरयूच्या काठाने चालले होते। दवंडीवाल्याला भगव्या वेशात आम्ही दोघ जण दिसलो, ते आमच्यापर्यंत आले। त्यांनी विचारलं, का रहते महात्मा जी? हिमालय। वहां क्या करते? पत्ते खेलते वाह, अरे वाह तपश्चर्या। अच्छा, आप तपस्वी संत है? हाँ जी। छोटे बच्चे की नजर उतारना जानते हो अच्छी तरह। क्या करना होगा? जिस बच्चे को नजर लग गई उस बच्चे के पास हमें ले जाना पड़ेगा। चलो चलो असी चोरी केली पार्वते। आता दवंडीवाले पुढं आम्ही माग। तेच म्हणायचे, बाजू हटो, नजर उतारने वाले बाबा है, हिमालय से आए हैं, बाजू हटो, नजर उतारने वाले साधू है, बाजू हटो। पार्वते, ज्या खाकी कपड्यावाल्या वॉचमॅननी सकाळी हाकलून दिलं होतं त्याला दुपारी गचांडून आत गेलो आम्ही, कारण दवंडीवाले पुढे बाजू हटो। अशा रीतीने आम्हाला प्रवेश मिळाला। मी वाकून नमस्कार माय कौशल्याला केला। कौशल्या माईने विचारलं, कहा रहते बाबा? साधू को कोई घर होता है क्या माँ? नाना, शंकररावचा नाटक बघा, याला घर नाही का? अरे कैलासामध्ये निवास आहे राजा, नंदी सारखं वाहन आहे, पार्वती सारखी मिसेस, बघा नाशिककर हो म्हणत जा ना, कार्तिक गणेश सारखे 2 लेकर आहे, तरी महादेवराचा नाटक बघा। साधु को कोई घर होता है क्या बा? हिमालय की गुहा में तप करता था, दिल चाहा तो इधर चला आया। छोटे बच्चे की नजर उतारना जानते क्या बाबा? अच्छी तरह। क्या करना होगा? जिस बच्चे को नजर लगे बच्चे को एक बार मेरी गोद में दे दो माँ, दोबारा नहीं रोएगा आपका लाल। मला बसायला आसन दिले, मी मांडी घालून बसलो। माय कौशल्यानं रामाला माझ्या मांडीवर ठेवलं। मांडीवरचा राम माझ्याकडे पाहू लागला। पार्वते आणि मी रामाकडे, राम माझ्याकडे, मी रामाकडे, राजवाडा आमचा दोघाकडे, सगळ्या राजवाड्याकडे लोक आमच्याकडे बघत होते ना आम्ही एकमेकाकडे पाहत होतो बराच वेळ। शेवटी हरिहराच्या 4 नेत्राचं मिलन झालं ना पार्वते, तेव्हा माझ्या मांडीवरचा राम गदगद हसायला लागला आणि मी हुंदके देऊ देऊ ढसढसा रडू लागलो। आमचे वेगवेगळे भाव होते। माझा राम हसत होता, याही वेळेला दर्शनाची संधी सोडली नाही शंकरा। मी रडत होतो, याही वेळेला माझी दर्शनाची इच्छा पूर्ण केली श्रीरामा। पण माय कौशल्याला वाटलं, बापरे केवढा चांगला दृष्ट काढणारा साधू भेटला, सकाळपासून रडतंय माझं लेकरू, पण मांडीवर घेतल्या माझं रडतंय बाबा, माझा हसतंय ना बाबा रडतो। केवढी चांगली दृष्ट काढली बाबा, तुमचा अधिकार कळाला बाबा, माझ्या बाळाचं भविष्य पण सांगा। हा 15 वर्षाचा होईल आईसाहेब, त्याला एक महात्मा घेऊन जाईल। कौशल्या माहित उभी झाली, थोडी दक्षिणा वाढवून घ्या ना बाबा, म्हातारपणात झालं लेकरून घेऊन जाईल। ये कोई जब की बात है ना माँ, इनके पैर पर एक रेखा है ना, 15वें साल यात्रा का योग दिखा रही। पण एक महात्मा याला घेऊन जाईल, पण जगात सुंदर नाही अशा सुंदरी सुपत्याचं लग्न होईल आणि सुनेसह तुमच्या स्वाधीन करेल तो महात्मा। राज्याभिषेकात सांगा ना बाबा, मला माहिती होतं पार्वती राज्यावर बसायच्या आधी वनवासात जाणार आहे, पण हे सांगावं तर माय कौशल्याला दुःख होईल। मी सांगितलं, आईसाहेब एवढी घाई का करता, काल तर जन्म झाला, थोडं मोठं होऊ द्या, अजून नीट रेषाही आल्या नाही, एक दिवस येईल ना फुकट सांगून जाईल। माय कौशल्यानं दक्षिणा दिली, नाटक असल्यानं स्वीकार केला। जड अंतकरणानं रामाला कौशल्या माईजवळ वाकून नमस्कार केला आणि मी आणि काकभुसुंडी शरीवच्या काठाला आलो, तेव्हा काकभुसुंडीने आसन लावलं। मी विचारलं, काकभुसुंडी याही बैठते हो, चलने का नहीं नीलगिरी? नीलगिरी जाकर के क्या करना बाबा? तपश्चर्या। किस लिए? प्रभु प्राप्ति के लिए। आपने तो बता दिया भगवान 15 साल का होगा तो एक महात्मा ले जाएगा। आप क्या करते हो? मैं 15 साल शरीर के तट पर बैठता हूं बाबा, 15वें साल भगवान का दर्शन करूंगा, बाद में अयोध्या छोड़ूंगा, तब तक यहां बैठता हूं। तो मैंने कहा ठीक है भाई, आप बैठ सकते हो, क्योंकि ब्रह्मचारी हो, कितने भी दिन लेट गए और घर नहीं गए तो भी चलता है।
लेकिन मेरे पीछे तो बहुत बड़ा जंजाल है। 4 दिन लेट गया तो कैलाश में शोर मच जाएगा। नंदी कहेगा मालिक कहाँ गए, पार्वती बोलेगी मिस्टर कहाँ गए, कार्तिक बोलेगा पिताजी कहाँ गए, तो मेरा पिंटा गणेश कहेगा मम्मी डैडी कहाँ गए, तो मैं चलाया भवानी। ही कथा भगवान शिवजी माता पार्वती आईला सांगतायत। कचुक दिवस बीते यही भाती, जात न जानिए दिन और राती, नामकरण कर अवसर जानी, भूप बोली पठय मुनी ज्ञानी। वसिष्ठजीच्या द्वारा नामकरण विधीचा सोहळा। वसिष्ठ म्हणाले राजा याला हजारों नाम असले तरी मैं मेरे मति के अनुसार दुनिया को आराम दिलाने वाले कौशल्या नंदन का नाम राम रखता हूं। राम शब्दाचा उच्चार केल्याबरोबर सर्वांनी जय जयकार केला। बोलिए रामचंद्र भगवान की जय। राम उज्जवल, जो नाम अभी तक पुराना नहीं हुआ, राम। राम शब्दामध्येच ती मजा आहे आणि शेवटी शिल्लक राहते ते राम। एक गणित सांगतो बरं का जिजा, तुम्ही हुशार आहे गणितात। कोणत्याही नामाला 4 नी गुणा, कोणत्याही, त्याच्यात 5 मिळवायचे, डबल करायचं, 8 नी भागायचं, 2च राहतील। आता नाही जमलं तर घरी जाऊन करा, काय घाई नाही, अजून 4-5 दिवशी तर जाईल। नाम को चतुर्गुणे उसमें पंचतत्व मिले, द्विगुण करने का काम 8 से भाग लो नीचे बचे सो राम। कोणतंही नाम घ्या, विठ्ठल 3 अक्षर, 4 नी गुणा, 4 त्रिक 12, 5 मिळवा, 12 आणि 5 17, 8 नी भागा, चुकलं का? पुन्हा मलाच पाहू द्या। नाम को चतुर्गुणे उसमें द्विगुण करने, डबल करने का काम, पंचतत्व मिले, द्विगुण करने, 8 से भाग लो, 4 त्रिक 12, चुकलं काय? बरोबर आहे। नाम को चतुर्गुणे, अरे सांगत जा ना, आता म्हातारपणामुळे 4 त्रिक 12, उसमें पंचतत्व मिले, 12 आणि 5 17, द्विगुण करने का काम, 17 दुणे 34, 8 से भाग लो, 8 चौक 32, 34 मधून 32 वजा करायचे, 2, नीचे बचे 16। 3 का तुम्हाला वाटल ते नाम घ्या, 6 अक्षराचं घ्या, रामकृष्ण हरी, चतुर्गुणे, 6 चौक 24, पंचतत्व मिले, 24 5 29, द्विगुण करने का काम, 29 दुणे 58, 8 से भाग लो, 8 7 56 आणि करा वजा, नीचे बचे सो। घरी गेल्यावर कोणत्याही नामाला मी सांगते त्याच्याने हिशोब लावा, 2च उरतात, उद्या सांगा मला आल्यावर। नीचे बचे सो राम। दुसरं एक, राम शब्दात ही किमया आहे, तोंड उघडल्या जातं आणि बंद होतं। तुमची इच्छा असो नसो करून पहा, काही खर्च येत नाही। तोंड बंद करा, रा म्हणून दाखवा, आणि तोंड उघडं ठेवा, म म्हणून दाखवा। नाही जमत, राच्या वेळेला तोंड उघडायचंच आणि मच्या वेळेला बंद करायचंच। रा म, रा म्हणताना तोंड उघडलं की आतलं पाप बाहेर जातं, आणि बाहेर गेलेलं लगेच आत घुसू नये म्हणून मनी तोंड बंद होतं। ही राम शब्दातली किमया आहे। म्हणून ज्येष्ठ पुत्राचं नाव जमला होता,
कैकेयी पुत्राचं नाम भरत ठेवण्यात आलं. पुढे शत्रुघ्न आणि लक्ष्मण अशा रीतीने नामकरण विधीचा सोहळा संपन्न झाला. इथून दिसेल तुम्हाला 4 मुलामध्ये 2 गोरे आहे नाना, 2 सावळे आहे. लक्ष्मण आणि शत्रुघ्न गोरे पान आहे, राम आणि भरत सावळे आहे. 2 गोरे आणि 2 सावळे असले तरी माय कौशल्याची कला पहा, चौघाला जगे पिवळे. लक्षात येतं ना? इथलं सगळे सांगतो मी, तुमच्याकडे पाहून सांगतो म्हणजे हे पाठच झालं. आता इतके वर्ष झाले. पित्त झगुलिया तनु पहिराई, 2 गोरे 2 सावळे, चौघाला जगे पिवळे. हसले की चौघाच्याही गालाला खड्डे पडतात. प्रत्येकाला वरचे 2 दात आलेले आहे. दुई दुई दसन अधर अरुणारे नासातील कोबर नाही पारे, अतिप्रिय मधुर तोतरे बोला. बोबडे बोबडे बोलायला लागले. रांगत रांगत बाहेर येतात. देवदासजी आताच्या भाषेत ते वॉल कंपाऊंड, संरक्षण भिंत, आणि भिंतीचा आधार घेऊन उभवण्याचा प्रयत्न करतात. 4ही लेकरं काही घसरून पडतात, काही रडतात, काही हसतात. त्याच वेळेला तपस्वी संतांच्या टोळ्याच्या टोळ्या भिक्षेच्या निमित्तानं माय कौशल्याच्या दारात. भिक्षां देहि, माय कौशल्याने भिक्षा वाढावी नाना, पण साधू उभेच राहायचे. या टकले पाटील जमलं बघा. दुसऱ्या दिवशी डबल संख्येने साधू. भिक्षां देहि, आजही भिक्षा वाढली पण साधू उभेच आहे. कौशल्या माईला प्रश्न पडायचा, यांना भिक्षा कमी पडते का काय? बरं जात का नाही, पुन्हा दाराकडे का पाहतात? तिसऱ्या दिवशी तर संख्या 8पट झाली साधूची. भिक्षां देहि, आजही भिक्षा वाढली पण साधू संत उभेच. विचारलं महात्मा जी, अविनय हो तो क्षमा करे, आपका विशाल भाल देखने के बाद हमें नहीं लगता कि आप भीख मांगने वाले साधु, दुनिया को भीख देने की ताकत आप में है. भिक्षा मिलने के बाद भी आंगन में खड़े रहे दरवाजे की ओर देखते तो बात क्या है? सगळे साधू रडायला लागले. नाना माय कौशल्यावर धक्का बसला. अरे दारात जर साधू संत रडत असेल तर परिवाराला काय वाटेल? धक्का बसला. देवाची माय आहे. पुढे आले. महात्माजी, माझं बोलणं तुम्हाला दुःख देऊन गेलं असेल तर मी पुन्हा एकदा पाया पडते. आजपासून बोलणार नाही. फक्त या कौशल्याच्या दरवाजात भिक्षेला येणं बंद करू नका बाबाजी. आणि मग रडून साधूनी सांगितलं, नहीं माँ, सच कहा आपने, हम भीख मांगने वाले महात्मा नहीं है. हिमालय की गुहा में तप करने वाले तपस्वी संत है माँ. जिंदगी बीत गई तप करते करते, तो भी जिसकी एक झांकी जिंदगी में देखी नहीं, आज जवाब मिल गया. उस भगवान ने तुम्हारी गोद में जन्म लिया माँ. धिक्कार है हमें शरीर का, हमें ये शरीर नहीं मिलता. इसके बदले हम तुम्हारे दीवाल के पत्थरे बने होते तो भगवान दीवाल का सहारा लेकर के खड़ा होता, तो पत्थर के रूप में हमारा उद्धार हो जाता. माँ भिक्षा तो निमित्त है माता, हेतु है तुम्हारे राम के दर्शन. तेरे द्वार खड़े एक जोगी, दिखा दी मैया राम को. तेरे द्वार खड़े एक जोगी, दिखा दी मैया राम को. करो दिखा दे मैया राम को. तोरे द्वार खड़ो एक जोगी, दिखा दे मैया राम को. भिक्षा का हम नाम करके, भिक्षा का हम नाम करके आए हैं हम सुबह दोपहर के. आए हैं हम सुबह दोपहर के. द्वार खड़े एक जोगी, ओ तोरे द्वार खड़े एक जोगी, दिखा दे मैया राम को.
छोड़ो एक जोगी दिखा दे मैया राम को दीवारी छोड़ो एक जोगी दिखा दे मैया राम को छोड़ो एक जोगी दिखा दे मैया राम को प्रभूच्या बाललीला एक बार जननी अनवाये करी श्रृंगार पलना पवडाये. एक दिवस रामाला आंघोळ घातली, पाळण्यात झोपवलं, इष्टदेवाला नैवेद्य घेऊन माय देवघरात एका पदार्थाची त्रुटी नैवेद्य ठेवला आणि पदार्थ आणण्याकरता आईसाहेब स्वयंपाक घरात गेल्या आणि तो पदार्थ घेऊन आल्यावर बघितलं तर चकित झाल्या का स्वतः राम नैवेद्य खात बसला. अरे एवढा उंच पाळणा तो उतरला कसा असेल म्हणून देवघरापासून आईनं पाळण्याकडे बघितलं, झोपलेला. देवघरात पाहिलं नैवेद्य खात बसलेला, पुन्हा पाहिलं झोपलेला. एका वेळी एक राम पाळण्यात झोपला, एक नैवेद्य खात. दुई बालक देखा मति ब्रह्म मोर ज्ञान विशेषा देखी राम जननी दुलारी राम जननी दुलारी प्रभु हसी दीन मधुर मुस्कानी प्रभु हसी दीन मधुर मुस्कानी बालक देखा मति ब्रह्म मोर ज्ञान विशेषा अति ब्रह्म मोर ज्ञान विशेषा राम जननी अपुलानी राम जननी अपुलानी प्रभु हस दीन मधुर मुस्कानी प्रभु हस दीन मधुर मुस्कानी. वाह वाह. इहा उहा दुई बालक देखा मति ब्रह्म मोर ज्ञान विशेष देखी राम जननी अतुलानी प्रभु असदीन मधुर मुस्कानी. जवळ घेतलं, रामाने हसायला सुरुवात केली तर प्रभूच्या मुखात 14 ब्रह्मांडाचं दर्शन माय कौसल्याला. प्रभूच्या बाललीला आता चालायला लागले. राम लखन भरत रिपु सुदन चारों बेटे अपने पैर में पैजन पहन कर दशरथ जी के सामने खेल रहे तो महाराज जी का आनंद चौगुना हुआ. ठुमक चलत रामचंद्र बाजत पैजनिया. जेवण चालू असताना राजे दशरथ जी आवाज देतात, श्रीराम आओ भोजन करने. भोजन करत बोल जब राजा नहीं आवत बाल समाजा येत नाही. मग आईसाहेब जातात, राघव आओ बेटा. कौशल्या जब बोल न जाई ठुमक ठुमक प्रभु चल ही पराई. दशरथ जी हाक मारतात, येत नाही. पण कौशल्या माईनं आवाज दिला की पळत येऊन कंबर धरतो. असं का? दशरथ ज्ञान आहे, कौशल्या प्रेम आहे. भगवान ज्ञानापासून दूर जातो, प्रेमाच्या जवळ येतो. ज्याला वाटतं पठ्ठ्याला कशातलं काही विचाराव, असं ज्या पठ्ठ्याला वाटतं त्या पठ्ठ्यापासून परमेश्वर 5 किलोमीटर दूर जातो. ज्याला वाटतं मी भोळा बाबडा वारकरी, मला फक्त हरिपाठ येतो, देव त्याच्या जवळ येतो. भोळे भाळे भक्त गाता ती साबडे, त्यांचे प्रेम आवडे विठोबासीन. तुका म्हणे राहे शहानिया दुरी. यज्ञोपवीत संस्कार झाले आणि यज्ञोपवीत संस्कारानंतर रामचंद्र प्रभू
आपल्या बंधू समवेत विद्या शिकण्याच्या उद्देशानं गुरुच्या आश्रमात जाते झाले. गुरुग्रह गए गुरुग्रह गए गुरुग्रह गए गुरुग्रह गए अल्पकाल विद्या सब पाई अल्पकाल विद्या सब पाई गुरुग्रह गए रघुराई गुरुग्रह गए रघुराई अल्पकाल विद्या सब पाई अल्पकाल विद्या सब पाई गुरुग्रह गए रघुराई गुरुग्रह गए जागी सहज श्वास सुत चारी 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 सोहन पड़य हो दुख भारी सोहन पड़य कौतुक सोहन पड़य हो दुख भारी सोहन पड़य हो दुख भारी गुरुग्रह गए रघुराई गुरुग्रह गए रघुराई अल्पकाल विद्या सब पाई अल्पकाल विद्या सब पाई गुरुग्रह गए रघुराई गुरुग्रह गए रघुराई गुरुग्रह गए. नाना कोण आहे? अयोध्येच्या सम्राटाची मुलं. थोडं डोकं चालवा. यांना एक पगारी शिक्षक वाड्यात बोलवणं अवघड आहे का? अरे पण पगारी शिक्षक जर शिकवायला बोलवला तर शिकणाऱ्याचा पवित्र भाव राहत नाही. ते म्हणतं हा कोण आहे? कोण आहे रे? हा माझ्या बापाचा गडी आहे, माझा बाप पैसे देतो म्हणून हा शिकवणीला येतो. असं शिक्षक तुझ्या बापाचा गडी? अरे गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. जगामध्ये सर्वश्रेष्ठ पात्र गुरुच आहे बरं का जिजा. गुरुपेक्षा देव सुद्धा मोठा नाही. गुरु शब्दामध्येच तो अर्थ भरलेला आहे. गुरुच्या विरुद्ध एक शब्द आहे मराठीमध्ये. गुरु विरुद्ध शिष्य नाही. नाही नाही विरुद्धार्थ शब्द. गुरु विरुद्ध लघु. लघुचा अर्थ लहान होतो आणि गुरुचा अर्थ महान होतो. ज्याच्यापेक्षा कोणीच मोठा नाही एवढा मोठा. हे जगाला सांगण्यासाठी जगाचा बाप गुरुच्या झोपड्यात शिकायला गेला. गुरुग्रह गए पडन रघुराई. त्या अक्षरात पुन्हा दोन अर्थ आहे. गुरु गु शब्द स्तंधकारोस्ति रुकारो तन्निरोधक अंधकार निरोधित्वा गुरुरित्ते भिदीयते. अंधकाराकडून प्रकाशाकडे नेतात त्यांना गुरु म्हणतात. शाळेत एक वाक्य लिहिलेलं आहे. तमसोमा ज्योतिर्गमय. याचा अर्थ आहे अंधाराकडून प्रकाशाकडे, अज्ञानाकडून ज्ञानाकडे नेण्याचं पवित्र कार्य करणारे. त्यांना एकेरी भाषेत बोलायचं नाही म्हणून जी लावायचा. जी आदर आहे बरं का नाना. जीचा अर्थ महाराज होतो. अजूनही कुलवान घराण्यामध्ये जी म्हणण्याची पद्धत आहे. कुलवान घराणं वडील हाक मारतात मुलाला, बाळासाहेब.
तो तिकडून जी समजायचं हे घरानं कुलवाण आहे, नाही तर बाप हाका मारतो. महाद्या तो म्हणतो काय बहिरा आहे का म्हाताऱ्या दम काढणं येतो ना, घराना होतो ऐसा हो. मग जी हा आदर आहे. गुरुला एकेरी भाषेत बोलायचं नाही म्हणून लावायचा जी, गुरुजी. आणि ठिकठिकाणी हे आदराकरता वापरलेला शब्द सापडेल तुम्हाला. माझ्या पुढे वारकरी मंडळी बसलेली आहे. तुकोबारायणी हनुमानजीला आदर देताना शरण शरण जी हनुमंता तुम्हा आलो रामदूता, इथे जी आहे. संत ज्ञानोबारायणी गणपतीला आदर दिला, ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या, इथे जी आहे. तसं गुरुजी आपलं हे वाढत चाललं. गुरुजी, जिजाजी, अरे तो हिंदी शब्द आहे बरं का जिजा. जिजाजी कोणाला म्हणतात उज्ज्वल? बहिणीच्या मिस्टरला दाजी, हा भाऊजी काय असं ते, पण हिंदीमध्ये जिजाजी. त्याच्यात डबल जी आहे. इकडे जी आहे आणि तिकडे जी आहे, मध्ये जा आहे. जा नाही तर थांब म्हण, आम्हाला काय जी जा जी. अरे ते एक गाणं होतं, आम्ही लहानपणी पाठ केलं होतं. ते काय गाथ्यातलं नाही रे भाऊ. तयार आहे रे वाजवायला काय, कामापुरतं बस झालं. चालतंय नाना नाना म्हणते चालतंय. जिसके आगे जी, आता आलं असेल ना तुम्हाला. ते पाय देवदास भाऊन ते म्हणा, शिवाजी जिसके आगे जी, जिसके पीछे जी, जिसके आगे पीछे जी जी, ओ मेरे जीजा. कामापुरतं आपलं गुरुजीवून वाढलं रे भाऊ. हे गुरुजी. गु शब्द स्तंदकारोस्ती रोकारो तन्निरोधक हंदकार निरोधित्वा गुरु नित्य भेदेयते. अशा गुरुला एकेरी भाषेत नाही बोलायचं म्हणून गुरुजी. जगातलं सर्वात श्रेष्ठ पात्र गुरु आहे.